आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी 200 पण इतकं कुणी शांत बसत नाहीये. आता आपण असं लाईन मध्ये 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तुम्हाला वाटत असेल की काय विशेष आहे असं या पाण्यामध्ये, परंतु उद्देश एकच होता की बाबासाहेबांना वाटत होतं मी ज्या हिंदू धर्मामध्ये जन्मलो, कारण बाबासाहेब अशा माणसाला जर आधी हिंदू होते, मी ज्या हिंदू धर्मात जन्मलो त्या हिंदू धर्मामध्ये जर मला माझ्यासारख्या पाणी पिऊन जात असेल परंतु विभूषित ज्याचं जगामध्ये नाव आहे, तर मी त्या गोष्टीचा धिक्कार करतो. म्हणून हजारो अनुयायांसोबत येऊन त्यांनी या ठिकाणी या पाण्याचा स्पर्श केला आणि त्या दिवसापासून सर्व मानव जातीसाठी पाणी हे निसर्गाची देण आहे आणि तो त्यावर सर्वांचा अधिकार आहे, तो आपला मूलभूत अधिकार आहे. म्हणून आज आपण माणसासारखं जगत आहोत. हाय हॅलो नमस्कार. आम्ही आहोत आज रायगडावरती. काल प्रतापगड पाहून झाला, आज रायगडावरती आहोत आणि डोंगर बघा किती छान दिसतो. आम्हाला इथेच रोपवेने जायचं आहे वरती. आज डे 3 आहे आमचा आणि आजचा लास्ट डे. रायगड पाहिल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत? कोकणात जाणार आहोत, श्रीवर्धन बीचला, आणि मग नंतर घरी जाणार आहोत. का घरी जाणार आहेत? हे पाहिजे आमच्याला हुशार पिये पिये अस ब्रो अस. या ज्या रूम्स दिसतात इथे आम्ही रात्री थांबलो होतो. रात्री पण इतकं छान डोंगर दिसत होता, फारच सुंदर. म्हणजे जर नुसतं खिडकीतून बाहेर पाहिलं की हा असा मोठा डोंगर आहे. हा आहे ॲक्च्युली रायगड. इथे आम्ही जाणार आहोत. आणि ह्या ज्या तुम्हाला रोप्स लटकलेल्या दिसत आहेत दोऱ्या, हा रोपवेने आम्ही वर जाणार आहोत. रोपवे तिथे खाली आहे, तिथपर्यंत आम्हाला पाय जायचं आहे. आम्ही आलो आहे आता रायगडावरती आणि या रोपवेने आम्ही आता वर जाणार आहे. सगळे मुलं थांबलेले आहेत तिकडे बाहेर. व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे. ए व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. Every night are we paradise seems so far away. Still I try to buy myself some time to get me to that place. All I want is you. Staying up till we want to. Tell you what, I bet that we could see it new. I wanna let you, nothing to prove. Let's throw all our worries away. I know that it takes. सर हाय करो. फायनली आम्ही निघालोय. नलीन आपले कोणी बोलतो ना. खाली बाहेर
सुरुवात करायची आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. सर्वप्रथम पहिल्यांदा आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या रायगडला भेट दिल्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा घेऊन मी माझ्याकडून गडावरती तुम्हा सगळ्यांचं गड पाहण्याआधी एक रायगडावरती सहर्ष स्वागत करतो. आपण नक्की सगळ्यांना रायगड किल्ला इथे पाहण्यासाठी आलेला आहात की नाही आज. आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडाची या क्षणी गडावरती एक गाईड म्हणून मी तुम्हा सगळ्यांना बाळनो गडाची माहिती देणार आहे की नाही. परंतु सर तुम्हा सगळ्यांना गडावरती मी सांगू इच्छितो की मी रायगड सांगतो म्हणून आपण सगळेजण माझ्यासोबत 1 ते 1.25 ते 1.5 तास आपला रायगड पाहत असताना मी सांगतो म्हणून किल्ला तुम्ही सगळ्यांनी बघायचं नाहीये असं मी का म्हटलं असेल. कारण आज आपण सगळेजण आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती आहोत की नाही आत्ता प्रत्यक्षात. आणि रायगडाच्या राजांच्या प्रत्येक वास्तूचं मी इथे वर्णन करणार आहे तुमच्या सगळ्यांसमोर. आणि आपण सगळेजण ती वास्तू पाहणार आहोत की नाही आत्ता. पण मी सांगितल्यानंतर आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं इथं कळायला पाहिजे रायगडावरती की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नक्कीच असं इथे होतं. तेव्हाच आपल्या सगळ्यांना रायगडाचा इतिहास समजला जाईल की नाही. आपण आज सुद्धा आपल्या इतिहासमध्ये वाचन करताना इतिहास नोंदीप्रमाणे किंवा त्यावेळेच्या सभासद बखर नोंदीप्रमाणे आपण आपल्या इतिहासमध्ये म्हटलेलं वाचलेलं आपण सगळ्यांनी की आपल्या छत्रपती शिवरायांची त्यावेळची रायगड ही राजधानी प्रामुख्याने बाळनो जावळी खोऱ्यामध्ये येते. आपण आता या क्षणी राजांच्या रायगडावरती शिवकाळातल्या रायगडाच्या जावळी खोऱ्यामध्येच उभे आहात. कदाचित किल्ला पाहताना आपण आपल्या रायगडाबाहेरच्या सह्याद्री पर्वतांचं क्लायमेट स्वच्छ असेल तर आपल्या राजांच्या रायगडावरून आजही आपण आता या क्षणी सुद्धा छत्रपती शिवरायांचं त्यावेळेचं जावळी खोरं कुठून कुठपर्यंत येतं हे रायगडावरून बाळून आपल्या सगळ्यांना पाहता येतं बघा. आणि नक्कीच आपण तिकडच येताना आज आलेलाच रात्री की आपण समोरच महाबळेश्वर पाहतो की नाही आपला. जेव्हा आपण महाबळेश्वर आपला खाली उतरतो तेव्हा त्या महाबळेश्वरच पायथ्याला छत्रपती शिवरायांचा त्यावेळेची किल्ला पाहून आपण रायगड पाहून सुद्धा बाहेर निघून जातो. तुम्ही पाहिलं काल की प्रतापगड आणि त्याच प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेकडील कोकण दिव्यापर्यंत आपण बाहेरून सर जो भूभाग प्रवास केला की नाही आत्ता याला प्रथमच आपण सगळ्यांनी आपल्या इतिहासमध्ये जावळीचंच खोरं म्हटलं गेलं होतं. छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून हा राहिरी किल्ला जिंकून घेतला होता. सांगा आपण सगळेजण आज या क्षणी गडावरती आलेलो आहोत की नाही. जर आपल्या राजांच्या रायगडाबद्दलचं आपलं सगळ्यांचं वाचन असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपण इथे का आलात. पण वाचन नसेल आज आपण सगळेजण या क्षणी इथे भेट देण्यासाठी सांगा रायगड याच नावाने आलेले आहात की नाही. परंतु याच रायगडाचं आपल्या इतिहास संशोधकांनी आपल्या इतिहासमध्ये आपल्या रायगडाचं 11व्या शतकापासून इथे संशोधन केलं गेलेलं आहे. जर रायगडाचं 11व्या शतकापासून संशोधन केलं गेलेलं आहे इथं तर पहिल्यांदा आपण रायगड किल्ला इकडे सगळ्यांनी आत्ता पाहण्याआधी आणि राजे इथं वास्तव्याला येण्याआधी या किल्ल्याची शिवकाळातली आधीची काय नावं होते हे सगळ्यांना गडावरती माहीत पाहिजे की नाही. म्हणजे राजे इथे येण्याआधीची नावं की रायगिरी, राजगिरी, नंदादीप, जम्बूदीप, रासीपटा, तनस, बदेनू, भुवेनू, इस्लामगड, रेड्डीज आणि पूर्वेकडील जिब्राल्टर सुद्धा म्हटलं गेलं होतं. सांगा मी शेवटचं वाक्य तुम्हाला सगळ्यांनी म्हटलं सर आता इथे की पूर्वेकडील जिब्राल्टर. तुम्ही काल रात्री अंधारामध्ये आला पण आज सकाळी सुद्धा तुम्ही रूममधून बाहेर आल्यानंतर पाहिलं असेल की नाही बाहेरून येताना कळतं का इथं किल्ला आहे म्हणून. या डोंगरावरती आता आपण जाणार आहोत हे खालून कळालं का आपल्या सगळ्यांना. परंतु ज्या रोपवेने आपण सगळेजण 5 मिनिटांमध्ये प्रवास केला की नाही आता 4.5 ते 5 मिनिटांमध्ये राजांच्या रायगडावरती आपण रोपवेतून येताना तुम्ही सगळ्यांनी बाळनो रायगडाचा कडा जवळून पाहिला की नाही सांगा येताना. पण जो कडा सर तुम्ही आत्ता पाहिला सकाळी येताना असाच आपल्या राजांचा हा रायगड बाहेरून चारी बाजूने मात्र या भिंतीसारखा नैसर्गिक तासला गेलेला आहे की रायगडाबाहेरच्या कुठल्याही सह्याद्री पर्वतरांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला जोडलेले नाहीत. मात्र रायगड आपल्या राजांचं स्वतंत्र आहे. म्हणून ज्या शिवाजीराजे या किल्ल्यावरती 15 मे 1656 येता आले तेव्हा राजआज्ञेने 15 मे 1656 ते 1670 आपल्या राजांच्या रायगडाचं बांधकाम 14 वर्ष चालू होतं की. मग 14 वर्षामध्ये आपल्या राजांच्या आकडे हिरोजिंदुर्गाने राजआज्ञेने रायगडावरती राजधानीच्या दृष्टीने काय काय बांधलं गेलं की रायगडावरती त्यावेळेच्या आत्ता आपण उभ्यात की नाही सगळेजण आम्ही उभ्यात की नाही असे 350 घर आहेत की नाही. बेस 84 टँक्स आहेत जमिनीमध्ये कोरलेले आणि बाळांनो आपल्या रायगडावरती 11 तलाव आहेत किती. आपण रोपवेने किती मिनिटांमध्ये आलो सांगा 5 मिनिटांमध्ये आलो की नाही. मग आपल्या सगळ्यांना राजांचा किल्ला बघण्याआधी रायगडावरती आत्ता माहित पाहिजे
की रायगड त्यावेळीचा राजधानीच्या दृष्टीने केवढा मोठा असेल. 1200 एकरचा सर किल्ला आहे. किती आपल्याला 350 घरात 84 टाक्याने 11 तलाव सगळे बघायचं म्हटलं प्रॉपर जाऊन जवळ तर रायगड बघण्यासाठी 3 दिवस सुद्धा कमी पडतील. परंतु आज आपण रोपवेने आल्यामुळे मागून आलो आणि मागून आल्यामुळे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळातल्या राजांच्या रायगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये सगळेजण उभे आहात. आपल्याकडे सभासद बखरमध्ये म्हटलं होतं की शिवकाळामध्ये बालेकिल्ला म्हणजे काय होतं की त्या किल्ल्यातील अति महत्त्वाचा आणि अति उंचावरचा भाग होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेशिवाय इथे आतमध्ये त्यावेळेस कोणालाही परमिशन दिलं जात नव्हतं. म्हणून महाराजांच्या बालेकिल्ल्यामधील त्यावेळेच्या आपण आत्ता सगळेजण ज्या ठिकाणी उभे आहात की नाही तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा. बाळांनो मी सांगतो म्हणून नाही आहे ते चित्र आहे की नाही आपल्या डोळ्यासमोर. आपण राजांच्या शिवकाळातल्या आत्ता रायगडावरती बालेकिल्ल्यामधील त्यावेळेच्या एका राणीसाहेबांच्या एका महालामध्ये उभे आहोत सगळेजण. आज एका महालामध्ये आपले किती घर असतील आणि इकडे किती फ्लॅट बसतील कल्पना करा. 350 वर्षापर्यंत लाईट होती का. पण त्यावेळेस त्या पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजेडामध्ये आणि रेशमी कापडामध्ये आपल्या राजाच्या राणीचा एक महाल सजवला असेल त्यावेळेस इथलं चित्र कसं असेल आपण कल्पना करत आहोत. पुन्हा आपण याच महालामध्ये या महालाची रचना पाहिली तर आम्ही उभे आहोत की नाही. आता म्हणजे एक बेस आहे की आमच्या समोर की हे त्या राणीसाहेबांचं बैठक हॉल होतं सर. पाठीमागे राणीसाहेबांचं बेडरूम होतं. तिकडे विंडो आहे इकडे टॉयलेट आहे आणि या बाहेर तर सगळ्या भिंती संरक्षण भिंती आहेत. म्हणजे बाले किल्ल्यामध्ये कोण कुठे त्यावेळेस राहत असेल हे बाहेरून येणाऱ्या शत्रूला कळायला नाही पाहिजे. म्हणून मग आपण किल्ला पाहताना इकडे छत होतं की नाही कवर असं प्रश्न आला की नाही. इथे बघा दगडामध्ये खायचं बघा इथे आहे की नाही असं स्टेप बाय पुढे आहेतच की याच्यावरती इथं बाळांनो छत होतं कवर होतं लाकडी आणि त्याच्यावरती नळीची कौलं होते. परंतु या घरावरून पाणी इकडे आलं तुम्ही उभ्यात तिकडे आलं तर बाहेरच्या भिंतीला ड्रेन बघा आउटलेट पाणी वाहून जायचं. मग छत गेले कुठे त्यावेळेची. आपण सगळ्यांनी त्याचमध्ये पाहिलं की 1733 ते 1818 पर्यंत आपल्या रायगडावरती पेशवाई होती बघा. आणि पेशवाई आपल्याकडे एंड झाला 10 मे 1818ला. त्यावेळेस लेफ्टनंट कर्नल आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्याने रायगडाच्या पूर्व दिशेला असणारा महाराजांचा तोफखाना बाळांनो ब्रिटिशांनी ब्लास्ट केला तेव्हा रायगड आपल्या राजांचा 11 दिवस जळत होता. किती बोला छत्रपती शिवाजी महाराज की. असं सगळ्यांनी शांतपणे शेवटपर्यंत मी अजून खूप माहिती तुम्हाला छान देईन आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी 200 पण इतकं कुणी शांत बसत नाहीये. आता आपण असं लाईन नाही तर झालं मग. तर नक्कीच आपण सगळ्यांना एकमेकांना विचारू शकतो की नाही शिवाजी महाराजांना किती राण्या होत्या. 8 राण्या होत्या की नाही. मी नावं सांगितलं तुम्हाला नाही. सईबाई, शोधाबाई, पुतळाबाई, काशीबाई, गुणवंतबाई, सगुणाबाई, सकवरबाई आणि सगुणाबाई म्हटलं. आता इथे 7 खोल्या आहेत की नाही लाईनमध्ये. मग महाराजांना 8 राण्या होत्या तर 2 राण्या इथे येण्याआधी त्यावेळेस कुठे वास्तव्याला होत्या. तुम्ही आताच रोपवेच्या पहिल्या काळात बघा जाताना भेट द्या सर की पाचाडा गावी आपल्या आऊसाहेबांचं 9 एकरचं वाडा आहे. किती त्यांची समाधी तिकडे आहे. पण जेव्हा छत्रपती शिवरायांनी रायगड घेतल्यानंतर रायगडावरचं क्लायमेट त्यांना सणवत नव्हतं वातावरण त्यांचं बाई खूप होतं. म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी महाराजांच्या 3 नंबर पत्नी होत्या की पुतळाबाई राणीसाहेब या तेव्हा पाचाड गावी राहत होत्या. आता आपण किल्ला पाहताना क्लायमेट पूर्ण स्वच्छ असेल पर्वतांगांचं तर राजांच्या रायगडावरून राजगड, तोरणा, लिंगण आणि प्रतापगड आपण सगळेजण किल्ले अगदी क्लिअर पाहतो. मग शिवाजी राजे तेव्हा इथं वास्तव्याला येणारी त्यांची पहिली राजधानी कुठली होती राजगड. आणि ज्यावेळेस त्यांनी राजगड सोडलं गेलं तेव्हा महाराजांच्या पहिल्या पत्नी की पट्ट राणीसाहेब सईबाई संभाजी महाराजांच्या माता यांचं निधन आपला रायगड घेण्याआधी हे राजगडावरती झालं होतं. म्हणजे 6 आणि 2 8 राण्या. आता आपण बाहेर आल्यानंतर ज्या गेटमधून आपण प्रवेश केला आपण त्याला मेणा गेट म्हटलं गेलं. महाराजांच्या बालेकिल्ल्यामध्ये ज्या राण्या रायगडावरती वास्तव्याला होत्या त्यांना शिवकाळामधून रायगडावरून बाहेर जायचं म्हटलं तर कधी गेलं कधी आलं असं नाही. तेव्हा जी राणी जेव्हा बाहेर जातात तेव्हा राजआज्ञेने बाहेर जाताना ती बंद मेण्यामध्ये बसून समोरच्या गेटमधून राईट बाजूने आपल्या मेन गेटला निघून जायचे. तसंच मेणा गेटच्या विरुद्ध दिशेला एक समोर गेट दिसतो बघा आपल्याला पालखी गेट येतो मेणा आणि पालखी. महाराजांच्या पूर्ण फॅमिलीला रायगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवकाळामध्ये यायचं म्हटलं तर ते समोर नाथमध्ये यायचं. आता बाहेर आलं तर आपल्या पाठीमागे बघा आपण उभ्या ते 6 ओटे आहेत बघा लाईनमध्ये. या 6 ओट्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वेगळे शब्द होते सर की दासी ओटे असं म्हटलं जायचं त्यावेळेस. मग आता आपण इंग्लिशमध्ये सगळ्यांना सांगतो की सर्वन्स क्वार्टर. आपण गेस्ट पाहुणे म्हणून इथं आता आलो की नाही आणि जर आपल्या राजाच्या राणीसाहेब आतमध्ये असतील तर त्या राणीसाहेबांना आपण सगळेजण डायरेक्ट भेटू शकतो का नाही भेटणार. तेव्हा त्या राणीची सेवा करणारी जी दासी होती की नाही त्यावेळेची ती इथे बाहेर होती. समोरच्या विटांच्या भिंतीमध्ये खाच पाहतो आपण. आता छत कसं होतं माहित नाही आपल्याला पण त्या खाचेवरून कळतं की सागाचे खांब पिलर असे उभे होते बाळांनो आणि याच्यावरती असं कव्हर होतं. मी पाठीमागे उभ्यात ते तिथून पाणी वाहून जायचं. म्हणून आपल्यासमोर पुन्हा इथे बघा रेलिंगच्या आतमध्ये या बॉक्सच्या आतमध्ये 3 खड्डे आहेत बघा.
रायगडाच्या बाले किल्ल्यामध्ये एमर्जन्सी असणारं धान्य कोठार होतं. रायगडला कधी आणीबाणीची वेळ आली नाहीये, पण एमर्जन्सी असणारं त्यावेळेचं धान्य कोठार इथे यूज केलं जायचं. पुन्हा आपल्या समोर एक रेलिंगच्या पलीकडे बघा खड्ड्यामध्ये आपल्याला 5 घरं दिसतात नाही बघा, 5 घरं, 1 2 3 4 5. हे छत्रपती शिवरायांच्या रायगडावरच्या त्यावेळेचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. 1671 ते 10 वर्ष इकडे होते, पण रायगड घेतल्यानंतर राजांच्या ताब्यामध्ये इथं आल्यानंतर बाळांना 365 किल्ले होते. किती? या सर्व किल्ल्यांचं आणि गावांचं त्यावेळेच्या रायगडावरनं ऑफिशियली कामकाज जे मंत्रिमंडळाचं रायगडावरून चाललं की नाही, ते खाली बसून चाललं म्हणून त्याला आपण अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हटलं गेलं आहे. आता आपण महाराजांचा स्वतःचा राजवाडा बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की त्यांचा सिबक काळातला त्यांचा स्वतःचा राजवाडा आहे बाळांनो. तो पाहण्याआधी किंवा त्याचा आपण सगळ्यांनी इथे राहिल्यावरती आत्ता इथे आल्यानंतर प्रत्यक्षात आपल्या राजवाड्याचं वर्णन करण्याआधी आपण आपल्या रायगडाला भेट देत असताना सगळ्यांनी किती भाग्यवान आहोत तुम्ही, किती बघ ना आपल्यासमोर. पण सगळ्यांनी कल्पना करा की 350 वर्षापूर्वी आपण मागे जाऊया, तिथे लाईट्स होत्या का? त्यावेळेच्या पैठणी कापडामध्ये, मशालीच्या उजेडामध्ये आणि रेशमी कापडांमध्ये ज्यावेळेस आपल्या राजाचा स्वतःचा राजवाडा त्यावेळेस पूर्ण सजवलेला असेल आणि बाहेरच्या प्रत्येक विंडो समोर आपल्या राजांच्या त्यावेळेस प्रत्येक सरदार हातामध्ये भाला घेऊन उभा असेल, त्यावेळेस या राजवाड्याचं तेमाचं इथलं वैभव कसं असेल. कारण या राजवाड्यामध्ये आपल्या सगळ्यांसमोर त्यावेळेच्या सभासद बखर नोंदीप्रमाणे या राजवाड्यामध्ये आपल्या समोर बघा आपण प्रवेश करतो. पहिल्या चौथरा आपल्या समोर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं बेडरूम होतं, निवासस्थान होतं आणि ते सिबक काळामध्ये 2 मजली होतं मात्र. आणि इथेच त्यांनी 3 एप्रिल 1680 जो रायगडावरती सगळ्यांसमोर शेवटचा श्वास आपल्या राजाने गडावरती सोडला गेला, तो याच ठिकाणी सोडला होता. परंतु बाळांनो, छत्रपती शिवाजी राजे शंकराचे भक्त होते. इथून बघा 1.5 ते 2 किलोमीटर एक मंदिर दिसतं तुम्हाला सगळ्यांना. मला बऱ्याचशा मुलांनी इथे आतमध्ये आल्यानंतर आता विचारलं की काका ते मस्जिद आपण बघायला आलो की रायगड बघायला आलो, वाटतं की नाही तसं? पण जर आता आपला रायगड आपण सगळेच जण तिकडनं चढून आलो पलीकडून, तर गडाच्या माथ्यावरती पोहोचता क्षणी सर आपल्याला ते मंदिर दिसतं. मग कदाचित आपल्या राजांच्या आर्किटेक्ट हिरोजी लोकांनी म्हटलं असेल, आबासाहेब आपल्या मृत्यू पश्चाताप केव्हा इथे शत्रू आले ना, तर आले आपल्या महादेवाला उद्ध्वस्त करतील. म्हणून तुमची आज्ञा असेल तर वरचा आकार आपण तसा ठेवूया. पण तो आकार तसा आहे बाहेरून, पण आतमध्ये शिवलिंग आहे. आणि त्याच मंदिरात समोर बघा भावने एक व्हाईटवाला गोल घुमट कळस आहे की नाही व्हाईटवाला, ती आपल्या राजांची समाधी आहे. की रोज राजे इथून त्यावेळेस सकाळ संध्याकाळी नामस्मरण करत जगदीश्वर महादेवाला तिकडे जायचे. पुन्हा आपण शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही येताना 3 खड्डे पाहिले की नाही छोटे बघा, हे पाणी साठवण्यात होतं. इथे कावडीने पाणी आणायचं, पलीकडे कोपऱ्यामध्ये त्यांचा बाथटब होता. आता पुन्हा आपण या राजवाड्यामध्ये 1 2 3 आणि 4 बेस आहेत की नाही, आणि आपण आता 2 नंबरवरती उभे आहोत. आपल्या समोर 2 नंबर आहे की नाही, हा जो 2 नंबर आहे महाराजांच्या अगदी जवळचे जे अंगरक्षक होते, बॉडीगार्ड्स पर्सनल, त्यांची व्यवस्था ते मस्त इथे केली जायची. आणि त्यानंतर 3 नंबर हे महाराजांचं ऑफिस होतं, पण त्याचा ऑफिस शब्द त्यावेळेस नव्हता. की रायगडाच्या राजवाड्यामध्ये जो शिवाजी राजांचा स्वतःचा ओरिजिनल दफ्तरखाना होता, आणि तोच दफ्तरखाना जेव्हा ब्रिटिशांनी जाळला गेला तेव्हा रायगडाचे बरेचसे पुरावे आपल्याला मिळाले नाहीये. आणि त्यानंतर सगळ्यात पहिला बघा 4 नंबर दिसतो आपल्याला, आपण दिल्लीमध्ये गेलो म्हणतो बघा दिवाणी खास आणि दिवाणी आम. तर आपण उर्दूमध्ये ऐकलं की नाही ते, पण मराठीमध्ये तेव्हा त्याला सदर हा शब्द होता. की ज्या सभेवरती सभेसमोर बोलण्याआधी आपल्या छत्रपती शिवरायांच्या महत्त्वाच्या मिनिस्टर लोकांशी सभेसमोर बोलण्याआधीची पहिली चर्चा केली जायची ती 3-4 नंबरवरती केली जायची. आणि त्यानंतर तेच बोलणं शिवाजीचे पुन्हा त्या भिंतीच्या आतमध्ये बघा छत्र दिसतं, सिंहासनामध्ये बसून ते जनतेला सांगितलं जायचं. कारण म्हणलो आपण रोपवेने आल्यामुळे मागून आलो की नाही आता, म्हणून समोरच्या भिंतीपासून आपण आलो पाठीमागच्या मीना गेटपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेशिवाय ते आतमध्ये कोणालाही परमिशन दिलं जात नव्हतं. सांगा, मी बाले किल्ला असं म्हटलं की नाही तुम्हाला सगळ्यांना. आज आपण रायगडावरती बाले किल्ल्यामधील महाराजांच्या सगळेजण एका घरामध्ये उभे आहोत की नाही आत्ता. फक्त या घरावरती छत आहे का नाही आता, पण त्यावेळी छत होतं. पण आज आपल्याला इथं कुणी शोधण्यासाठी आलं तर तिथे येणाऱ्या शत्रूला कळेल का आपण कुठल्या घरामध्ये कोण राहतं म्हणून. सांगा, जर शिवाजी आत्ता रायगडावरती इकडे असते तर त्यांना किंवा त्यांचा राजवाडा बघायला इथे कुणी आपल्याला परमिशन दिलं असतं का आज. पण आपल्या राजाचा त्यावेळीचा राजवाडा आतमध्ये कसा होता हे राजाच्या बाल्कनीवर येणारे पाहुणे सांगायचे. जर बाल्कनी इतकी सुंदर आहे तुमच्या राजाची, तर तुमच्या राजाचा त्यावेळीचा आतमधला राजवाडा कसा असेल. म्हणून बाल्कनी, गंगासागर तलाव आणि गडाचं फ्रंट साईड चढून येतात ती बाजू आपण बाल्कनीतून पाहूया. त्यांच्या राजवाड्यामध्ये उभे आहोत की नाही आत्ता, आहोत की नाही सगळेजण. त्या राजवाड्याला शोभावणारे आपल्या समोर आत्ता इथे या क्षणी आपल्या राजाची त्यावेळीची पूर्ण बाल्कनी बनवली. ज्यावेळेस आपण ती बाल्कनी सगळेजण पाहतो की नाही आता, सांगा या क्षणी आपल्या सगळ्यांसमोर किती भग नाही मारत. पण जर आपल्या रायगडावरती तुम्ही नवरात्रमध्ये आलात ना, नवरात्र चालू असताना इकडे आलात कधी चुकून, तुम्हाला सर आज लिहून देईल सगळ्यांना
की कधी तुम्ही साताऱ्याला कास पठाराला फुलं बघायला नाही जायचं. इथं यायचं उभं राहायचं आणि या पूर्ण बाल्कनीतून आपलं सगळ्यांचं चित्र समोरच्या गंगासागर तलावामध्ये आजही दिसतं. आपल्या ऑफिसमध्ये आपल्या घरामध्ये आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं की नाही? त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी पाहत असतो असं कॅप काढून महाराजांना मुजा करतो बघा रायगडावरची सभाहॉलमध्ये. काय त्याचं नाव होतं? हेनरी ऑक्झंटन होतं की नाही? आणि तो ज्या वेळेस इथे यायचा आणि जेव्हा तो आपल्या राजांच्या रायगडावरती पहिल्यांदा राजांना पहिल्या दिवशी भेटण्यासाठी आला त्यावेळेस त्याच्याकडे इंग्लिशमध्ये बोलणारा माणूस होता सर आपल्याकडे. त्याचं नाव होतं दुभाषिक नारायण शिंदे. आणि ते दोघंही ज्यावेळेस या समोरच्या रस्त्याने तेव्हा शिवकाळामध्ये चढून आल्यानंतर या तलावाच्या काठाला उभं राहिलं दोघं जण. आणि याचं सगळं सजवलेलं प्रतिबिंब चित्र बाल्कनीचं त्या पाण्यात त्यांनी बाहेरून पाहिलं किंवा त्यांनी लिहून ठेवलं आणि म्हणून सांगितलं आपल्या माणसाला, जर तुमच्या राजाच्या बाल्कनीचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं इतकं सुंदर दिसतं तर सांगा तुमच्या राजाचा तावीचा आतमधला राजवाडा कसा असेल. म्हणजे बाल्कनी म्हणून राजवाड्याची कल्पना केली जायची. म्हणून याच बाल्कनीमध्ये पुन्हा आपल्या समोर इथे एक विटांचा बॉक्स दिसतो आपल्या सगळ्यांना. नाशिकमध्ये आपल्याकडे नोटा छापायचं मशीन आहे की नाही, टंचाळ प्रेस, तसं महाराजांचं प्रेस होतं तिथे. आणि तिथे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडावरती आल्यानंतर 3 शिक्के बनवले होते. किती? राजमुद्रा, होन आणि शिवराई. म्हणजे स्वतःचं त्यांचं टंचाळ इथे होतं की नाही. पुन्हा आपण याच बाल्कनीमध्ये हा एक बॉक्स आहे की नाही आपल्या समोर, आम्ही उभं आहोत की नाही सगळेजण, पण पलीकडे कोपऱ्यामध्ये एलपट्ट्या बघा, खड्डा दिसतो मला बरोबर, छोटा खड्डा. जर तिथून तुम्ही 10 पायऱ्यातून आतमध्ये आपल्या एका वेळेस 50 माणसं व्यवस्थित या तळघरामध्ये राहू शकतात. हे एवढंच खोल आहे आतमध्ये. पण आपण आतमध्ये आत्ता गेलात किंवा मार्च एप्रिलमध्ये येऊन आतमध्ये गेलात नाही, आतमध्ये येऊन घरी जाऊन AC लावायचं सर. आपलं घरातलं AC सुद्धा चालणार नाही इथं आतमध्ये गेल्यानंतर, इतकं थंड आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे मुख्य जासूस कोण होते? बहुरूपी बहिर्जी नाईक होते की नाही. त्यांना 18 भाषेत होते किती. ते ज्या वेळेस जेव्हा रायगडावरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रायगडाच्या जावळी खोऱ्यातलं गुप्त बोलणं केलं जायचं ते याच तळघरामध्ये केलं जायचं. म्हणून आपण त्याला एंटीचेंबर किंवा खलबतखाना असं म्हटलं गेलं. पुन्हा आपण याच बाल्कनीमध्ये आपल्याला मध्ये एक मोकळी जागा दिसते बाळांनो. अनेक कदाचित शिवाजी महाराजांच्या काळातलं कल्पना केलं गार्डन त्यावेळेचं कसं असेल. पण या गार्डनच्या बाहेर एक स्तंभ आहे बघा, पहिला स्तंभ आहे पहिल्या जिन्याला, तो अष्टकोणी आहे की नाही बघा सर. 2 नंबर द्वादशीकोणी आणि 3 नंबर अष्टकोणी. तिन्ही त्यावेळेस राजाच्या बाल्कनीची राजवाड्याची शोभा वाढवण्यासाठी शिवकाळामध्ये आपल्याला सभासद बकरीमध्ये म्हटलं सर की हे स्तंभ आहेत की नाही टावर, हे एकावर एक 5 मजली होते आणि याच्या 5व्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती. सगळ्यांनी कल्पना करा इथं पाणी वाहून आणण्यासाठी पाईपलाईन होत्या का, पण ते पाणी आपल्या मावळे गंगासागर तलावामधून कावडी वाहून आणायचं, लाकडी जिन्यांनी वरती नेऊन ओतलं जायचं. मग त्यांनी वरती पाणी ओतलेलं आपण कल्पना करा. आणि प्रत्येक हॉलच्या मध्यभागामध्ये पाणी तिथून बघा कारंजात आतमध्ये. आणि त्या कारंजामध्ये आजही त्यावेळेच्या सर तिकडे तांब्या पितीच्या नळ्या आहेत. कारण वरती ओतलेलं पाणी प्रेशरने वीज नव्हती, प्रेशरने खाली यायचं आणि ते मधून फाउंटन व्हायचं. मग सगळ्यांनी कल्पना करा की पाणी आता ते फाउंटन होत आहे, हे सगळं सजवलेलं आहे. आणि आपल्या राजाची पूर्ण फॅमिली राजआज्ञेने राजा समोरच्या सज्जामध्ये बसलेले आहेत, त्यांची फॅमिली सगळीकडे बाहेर बसले. तेव्हा ते सगळेजण इथे बसून शिवकाळामध्ये या बाल्कनीमधून रायगडा बाहेरच्या होणाऱ्या सह्याद्री पर्वताचं दर्शन कसं असेल. आता आपण पलीकडे जाऊया. पाठीमागे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये आपण काय पाहिलं सांगा तुम्ही. सदर पाहिलं की नाही. सदर नंतर आपण दिवाणी आम मध्ये आलात. सांगा आपल्या सगळ्यांच्या शाळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आपण शिवाजी राजांचं एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहतो की नाही, पोस्टर्स. बरोबर. एक 2 मिनिटं तुम्हाला सगळ्यांना 5 मिनिटं विनंती आहे. आणि महाराजांची आज्ञा की आपण 5 मिनिटं तिकडे आहोत त्या सभामध्ये. आता आपल्या अंतकरणामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरी किंवा आपल्या शाळेमध्ये असताना महाराजांचं त्यावेळेचं राज्याभिषेकाचं छायाचित्र आणायचं आहे आणि त्यावेळेचं आपण इथलं वर्णन करायचं आहे. सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती 6 जून 1674 झाला की नाही. मग 6 जून 1674 सकाळी पहाटे 5 वाजता रायगडावरती जून महिन्यामध्ये 16व्या शतकामध्ये इथे आकाशामध्ये किती त्यावेळेस ढग आले असतील, इथे किती पाऊस असेल, इथे किती दुःख असेल त्यावेळेस. आणि या सभामध्ये बसणारे त्यावेळेचे 6 ते 7 हजार मावळे रायगडावरती लाईट असताना पहाटे सगळेजण त्या मशालीच्या पंत्यांच्या उजेडामध्ये आणि रेशमी कापडांमध्ये आपले मावळे रायगडाच्या सभामध्ये आपल्या सगळ्यांना त्यावेळेस पहाटे इथे कसे वाढत असतील. कारण त्याच पोस्टरमध्ये आपण सगळेजण पाहत असतो बघा, एक इंग्रज ब्रिटिश अधिकारी की ज्याचं नाव होतं हेनरी ऑक्झंटन. तो छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या पहाटे त्या बॅरिकेडच्या ते लोक उभे आहेत तिथेच असं कॅप काढून तो 7,000 मावळ्यांच्या समवेत आपल्या राजांना इथे मुजा करत असतो की नाही. पण त्यांनी त्या स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिलं होतं आणि त्या रोजनिशीचा त्यावेळेचा लॉंग फॉर्म आपल्याला आज इंग्लिशमध्ये की BBD म्हणजे बॉम्बे बुक ऑफ द डगलस मध्ये
आपल्या राजांच्या रायगडाच्या राज्याभिषेक वर्णन त्या ब्रिटिशांनी स्वतः लिहून ठेवलं गेलं आहे. फक्त कल्पना करा की 6 जून 1674 पाहताना हे बंद होतं, क्लोज होतं. आता आपण जे सगळं काही पाहतो की नाही, हे सगळं आपण त्याची एक त्यावेळची प्रतिकृती आहे. पण आज एक छत्रन एक सिंहासन दिसतं बघ आपल्या सगळ्यांना, दिसतं की नाही? हे आता पंचधातूमध्ये आपल्या समोर आहे. पण ज्यावेळेस त्या ब्रिटिशांनी तेव्हा पाहिलं होतं तेव्हा इकडे असंच महाराजांचं बसण्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. किती? 32 मन म्हणजे 1280 किलो वजनाचं. बापरे. 1 मन म्हणजे 40 किलो असं रत्नजडित सिंहासन होतं. सांगा त्या सिंहासनाच्या, तुम्ही सगळेजण सांगा, इकडे आहोत आपण आता, त्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूला राज्याभिषेकाच्या पहाटे महाराजांचं मंत्रिमंडळ उभं होतं की नाही? सांगा तुम्ही मला, होतं की नाही? उजव्या साईडला आपल्या राजांची पूर्ण फॅमिली होती की नाही? सांगा. मग छत्रपती शिवाजी राजे रायगडावरती राजे होणार होते की त्यांना कोणी अडवणार होतं का? पण त्यांनी लिहिलं होती राजे राज्याभिषेकाच्या पहाटे पाठीमागे राजवाड्यामध्ये स्नान करून आनंद क्षणामध्ये आपले राजे या राजमार्गाने आपण पाहिलेल्या जगदीश्वर महादेवाकडे निघून गेले होते दर्शनाला. आणि ज्यावेळेस ते पुन्हा दर्शन घेऊन रायगडाच्या सभागृहामध्ये राजे होण्यासाठी येणार तेवढ्या मावळ्यांची इथे काय काय तयारी चालू होती. सगळ्यांनी कल्पना करा सर की पहाटेपासून त्या इंग्रजांनी म्हटलं होतं या गेटच्या बाहेरच्या बाजूला 2 हत्ती आणि 2 घोडे त्यावेळेचे 16व्या शतकातले, त्यांचं एज पूर्ण होतं आणि ते अंबारमध्ये सजवून उभे होते गेटच्या बाहेरच्या बाजूला. आणि गेटवरती त्यांनी इंग्रजांनी लिहिलं होतं की इतक्या मोठमोठ्याने सनई तुतारे झांजा नगारे आपले मावळे या गेटवरती वाजवत होते. आणि रायगडाच्या 1200 एकरमध्ये बाळांनो रायगडावरती तोफेंचे आवाज चालू होते. या मध्य भागामध्ये मशाली पंथ्या रांगोळ्या होते त्यांनी म्हटलं, पण याच्या दोन्ही बाजूला महाराजांचा मुजरा घेण्यासाठी त्यांची सरदार मंडळी सुद्धा लाईनमध्ये उभी होती. आणि मध्ये बघा एक जायचं झाकण आहे की नाही, खड्डा, त्या खड्ड्यामधून राज्याभिषेकाच्या पहाटे त्या खड्ड्यामधून कारंजामधून तिकडे असं पाणी फाउंटन होत होतं. आणि जेव्हा ब्रिटिशांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी राजे आपले रायगडाच्या गेटच्या सभागृहासमोर आले जगदीश्वर महादेवाचं दर्शन घेऊन, आणि ज्यावेळेस आपले राजे या सभागृहामध्ये प्रवेश करणार तेव्हा 2 मिनिटं सगळ्यांनी इथं चित्र डोळ्यासमोर आला. प्रवेश करता क्षणी रायगडाच्या सभागृहामधलं आपल्या राजाचं राज्याभिषेकाच्या पहाटेचं इथलं चालणं कसं होतं? सांगा कसं चालणं असेल? सिंहासारखं चालणं होतं त्यांनी म्हटलं होतं. ते चालत होते, पण चालताना त्यांच्या प्रत्येक पावलाक्षणी या दरबारातल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी ते पाहत पाहत पुढे सरकत चालले होते. आणि जसं पुढे पुढे अगदी जवळ गेले रत्नजडित सिंहासनाकडे पाहिलं आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासमोर पाहता क्षणी मात्र आपल्या राजांचं रायगडावरती तिथे त्या क्षणी मात्र त्यांचं हृदय भरून आलं होतं. पण ते रडू शकत नव्हते, पण रडलं तेव्हा तर राजा होत नव्हता. ते भरलेल्या हृदयामध्ये त्यांनी आपल्या मातेकडे पाहिलं आणि आपल्या मातेला उद्गार काढून काय म्हटलं आऊसाहेबांनी की आऊसाहेब आत्ता या क्षणी मात्र एक विनंती आऊसाहेबांनी सगळ्यांनी राजांनी म्हटलं आऊसाहेबांना की आऊसाहेब जे आपण रत्नजडित सिंहासन पाहतो की आज या क्षणी तो सोहळा बघायला म्हणजे असंख्य बिल मला रायगडाच्या सभागृहामध्ये का दिसत नाहीयेत. होते का लढाईमध्ये मारलेले बिल? जेव्हा ते पुढे गेले पहिल्या वंदन केलं आणि आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ महासमोर म्हटलं आऊसाहेब आज इथे ज्या सभागृहाच्या पहिल्या मी वंदन करतो आऊसाहेब आत्ता की ज्या वीरांनी आपल्या मातेला म्हटलं होतं की राजे लाख मेले तरी चालतील, पण आम्हा लाखांचा तो पोशिंदा जगलाच पाहिजे. सांगा होते का आपले रायगडावरती बाजीप्रभू देशपांडे त्यावेळेस पहाटे तो सोहळा बघायला? पुन्हा राजाने दुसऱ्या पायरीला वंदन केलं, अरे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. सांगा होते का तानाजी? आणि पुन्हा तिसऱ्या पायरीला वंदन केलं, अरे होता जिबा म्हणून आमचा वाचला शिबा. होते का आपले रायगडावरती जिबा मारा? असंख्य वीरांबद्दल त्यांना आठवत होतं. मग आज आपण आत्ता या क्षणी त्यांच्या सभागृहामध्ये आहोत की नाही सगळेजण? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण खूप जण आहोत आत्ता. त्यांच्याकडे आज्ञा मागूया रायगडावरती आपण इथे आलोत आणि त्यांची आज्ञा त्यावेळेची आपण घ्यायची आहे. आणि त्यांच्या सभागृहामध्ये त्यावेळेस झालेली घोषणा एकदा पुन्हा सर मी देतो, फक्त आपण सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये एकदाच शेवटला जय बोलायचं. ती घोषणा इथे अशी झाली होती की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की यस. पण आता आपण या सभागृहामध्ये 143 ते 43 लोक आहोत की नाही? येस. आजही आत्ता आम्ही इथे सर आम्ही काय बोलतो तुम्ही शांतपणे सगळं ऐकतं का? पण तेव्हा माईक होते का? डिस्टन्स 200 फूट आहे फक्त, हे बंद होतं. आता ते ओपन आहे. आता कुठेही कुठल्याही कोपऱ्यामध्ये आत्ता या क्षणी गेलात ना आणि जर एवढं मी बोललो ना बाळांनी बघ एवढंच बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की. जर सर मी हे बोललेलं तुम्हाला तिथून आवाज इथपर्यंत पोहोचला तर मी जे काय बोललं याचं मला पलट तुम्ही सगळ्यांनी उलट उत्तर द्यायचं. मी सगळ्यांनी शांत करतो आणि कागदही फाडतो. कागद फाडलेला आवाज चालतो तुम्ही फक्त टाळ्या वाजवतो ज्या आकृतीने बांधलं ना त्यांच्यासाठी. आणि सहज तुम्ही आजही
तर शांत असेल आपण या गेटच्या बाहेरून चपला काढून घालून सगळेजण एक एक जण सिंगल, तर आपल्या चपलांचा आवाज, आपल्या पावलांचा आवाज महाराजांच्या सिंहासनापर्यंत पोहोचतो. पण तेव्हा माईक होते का? पण त्यावेळेस राजे जरी बोलत असतील आणि ते बोलताना कुठेही कोणी आपापसामध्ये कुजबुज करत असेल तर ते रायगडावरती समोरला जायचं. चला का मुली, चला का खाली बिघ्या खाली आणि मुलांनो हे आता आपल्याला पंचरत्न मेडकलचा स्टॅच्यू ऑफ सरळ स्ट्रेट राजांपर्यंत स्ट्रेट आऊसाहेब दुसरी पारी चढतोय बाजी प्रभू देशपांडे आणि तिसरी पारी चढतोय महाराज. आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग आमच्या रायबाचं. आऊसाहेब गड आला मात्र माझा दाना थोडे दिसत आहे. चौथी पारी चढतोय. किल्ल्याच्या 12 सेक्टरमध्ये सगळे दरवाजे सकाळी उघडल्याचे, संध्याकाळी बंद केले जायचे. आपण बाहेर आल्यानंतर गेट मधून तुम्ही त्या भिंतीला काही खड्डे पाहिले का? 2-3 खड्डे आहेत बघा. मी तुम्हाला 84 टाइम्स म्हटलं की नाही, 84. ते असं लांब असं लांब 6 फूट आणि खोल 6 फूट आहे. म्हणजे डीप आहे ते. आता सगळं मातीने भरलेलं आहे. म्हणजे जर आपण आता शिवाजी महाराजांचं एवढं सगळेजण सैन्य म्हणून इथून सोडून आलो की नाही, इथे पोहोचलो आपण आणि आपल्या सगळ्यांना पाण्याची आवश्यकता आहे. तर सांगा आपल्या राजांच्या, आपल्या सैन्याला आपल्याला माहिती आहे ना आपलं पाणी तिथे आहे. शत्रूला कळू शकेल का? म्हणून असे 84 टाइम्स आहेत आपल्या रायगडाच्या 12 सेक्टरमध्ये. आणि आता आपण जिथे उभे होते रायगड किल्ल्याच्या 12 सेक्टरचं सेंटर आहे सर, मध्यभाग आहे. त्याला आपण होळीचं मैदान असं म्हणतो. की आधी रायगडावरती होळीच्या संध्या इथे होळी सुद्धा आज पेटवली जाते. हे छत्र सिंहासन सगळं नवीन आहे त्याचं. आणि याच होळी लावल्यानंतर समोर तुम्हाला 2 दुतर्फा इमारतीच्या समोर हे रायगड किल्ल्यावरचं शिवाजी महाराजांचं मार्केट आहे, बाजारपेठ आहे. एवढ्या मोठ्या बाजारपेठेची गरज होती का? त्याची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. पण जमिनीपासून बाजूने त्याची हाईट बघा घोड्याच्या उंचीप्रमाणे आहे. आणि 22 आणि 23 म्हणजे 43 दुकानापैकी एकही दुकान 1 mm मागे पुढे नाही, अतिक्रमण नाही तिथं. पण एक दुकान त्या मार्केटमध्ये 3 स्टेपमध्ये आहे. समोर दुकान, मध्ये स्टोर आणि पाठीमागे दुकानदारांनी राहायचं. म्हणजे वेळ वाया जाता कामा नाहीये. आणि इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर 1 किलोमीटर समोर मंदिर दिसतं, व्हाईटवाडी महाराज त्यांच्या कडेला कुठेही समाधी, दोघांच्या मध्ये गेट आहे. आपण जो गेट पाहिजे आत्ता गेट आहे तिथे गेल्यानंतर. आणि त्या गेटच्या पहिल्या पासून आत्ताही तिकडे शिवाजी महाराजांच्या आर्किटेक्टचं नाव आहे त्यावेळेचं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्यांनी शिवाजी महाराजांचा किल्ला 14 वर्षामध्ये बांधला, त्यांचं नाव आहे. पण आज आपल्या राजाचं नाव कुठे पाहतो का? रायगड किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर भर सभेमध्ये आतमध्ये महाराजांनी हिरोजीने विचारलं होतं, हिरोजी एक स्त्री आपल्या बाळासाठी आपल्या रायगडावर उतरू शकते, तर आपला किल्ला हा योग्य असू शकतो का? पण हे सांगताना कसं की जर मला सर आता रागवले तर उद्या मी सरांकडे कामाला येईल का? पण हेच सर आता तुमच्या सगळ्यांसमोर मला रागवत असताना नुसतं सरांनी माझ्याकडे पाहिलं तर त्यांची नजर मला सांगते की माझं काही चुकलं. पण तुम्हाला कळलं नाही त्यांनी मला रागवलं. कारण राजाने जेव्हा हिरोजीकडे पाहिलं तेव्हा राजाने हसत म्हटलं, अरे बा हिरोजी, आम्हा सगळ्यांच्या बांधकामपतीचे मुख्य अधिकारी आहात तुम्ही. स्वतःच्या मनाला विचारा, एक स्त्री आपल्या बाळासाठी उतरू शकते तर आपण बांधलेला किल्ला योग्य असू शकतो का? हिरोजीने समजलं की महाराजांच्या नजरेमधून लगेच हिरोजीने जाऊन दुसऱ्या दिवशी जाऊन कडा तासून घेतला आणि त्या कड्यावरती बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला लगेच नाव देऊन टाकलं की हिरकणी बुरुज. पुन्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या काही दिवसाआधी रायगडावरती सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना भर सभेमध्ये तिकडे महाराज बक्षीस वाटप करून सगळ्यांनी घेतलं. मग आपल्या हिरोजीने म्हटलं असतं की तुम्ही द्या मला 10 गावची जागीर वतन द्यायला पाहिजे, दिली नसती का? काही दिलं असतं. पण हिरोजीने काय मागितलं की राजे तुम्ही जेव्हा फक्त रायगडावरती असणार आहात आणि ज्या वेळेस राजे तुम्ही तुमच्या राजवाड्यामधून सकाळ संध्याकाळी आनंद क्षणामध्ये राजे या राजमार्गाने जेव्हा तुम्ही मंदिराकडे चालत येणार तर रोज इथून चालत येताना राजे तुमच्या पायाला जी रोज धूळ लागेल ती धूळ आणि ती पावलं हे दोन्ही मिळून राजे माझ्या नावाच्या पाठीवरती तुमचं पाऊल ठेवायचं, हेच मला तुमच्याकडून बक्षीस पाहिजे. सांगा आहे का शिवाजी महाराजांचं कुठे नाव? आज त्यांच्या आर्किटेक्ट नाव आहे. आणि त्याच मंदिरामध्ये कवी भूषण, कवी कलश संभाजी महाराजांची मालिका पाहिजे. मग शिवाजी महाराजांची मालिका चालू होण्याआधी एक काव्य म्हटलं जायचं आणि ते काव्य सर मी तुम्हाला सगळ्यांनी ते म्हणून दाखवणार आहे. कदाचित बाळांनो तुमच्या सगळ्यांच्या पाठी असेल ते माझ्या पाठ आहे आणि ते आपल्याकडची भाषा नाही, ब्रिज भाषेतलं आणि मथुरेकडचं आहे. ते काव्य असं होतं की इंद्रजुमी जुंब पर बार वस्तू अंब पर रावण दंभ पर रघुकुल राज है पवन परी बाह पर संबुरती ना पर जो सहज बाह पर राम द्विज राम है राबादु मधुंड पर चितामुकुल झुंड पर वितुंड तो भूषण जैसे मुग राज है तेज तम कंस पर कर्ण जिमी अंश पर तो म्लेंच बंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला सगळ्यांना गणपती बाप्पा.
मंगल मूर्ती